नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत न फुटणारी अशी ताकाची कढी किंवा याला दह्याची कढी असं देखील म्हणतात. ताकाची कढी ही खायला खूपच भारी लागते आणि अशी ही ताकाची कढी खायला आम्हा सगळ्यांना खूपच आवडते. चला तर मग मंडळी ताकाची कढी करून बघूया. त्याच्यासाठी मी इथं एक बाउल भरून घट्ट अशी दही घेतली आहे. ही दही 400 ग्राम एवढं आहे. आता ह्या दह्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन इथं घालायचं आहे. पाहिजे तर तुम्ही बेसन आणखीन 1 चमचा इथं वापरू शकता. आता ह्या दह्यामध्ये बेसन आपल्याला व्यवस्थित एकजीव असं इथं फेटून घ्यायचं आहे आणि 2 मिनटापर्यंत मी या बेसनला दह्यामध्ये व्यवस्थित असं फेटून इथं घेतलेली आहे आणि आपण पाहू शकता. आता आपली दही एकदम मस्त असं फेटली गेलेली आहे. मग काय मंडळी, तुम्ही पण ताकाची कढी करताना दह्याला मस्त असं बेसन पीठ घालून व्यवस्थित 2 मिनटापर्यंत इथं फेटूनच घ्या. आता हे फेटलेली दही आता मी इथं बाजूला ठेवते. आता एका कढईमध्ये आपल्याला 1 पळी तेल इथं घालायचं आहे. कढीसाठी एवढं तेल पुरेसं आहे. आता हे तेल चांगलंच गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की मी इथं जिरे आणि मोहरी असं 1 चमचा ह्या तेलामध्ये घातलेली आहे. आता हे तडतडले म्हणजेच जिरे आणि मोहरी लाल झाले की आपल्याला कट केलेलं हिरवं मिरची इथं घालायचं आहे. आता बारीक कट करून हे 1 अपूट मिरची मी इथं घेतलेली आहे आणि ते तेलामध्ये घालून 1 मिनटापर्यंत आपल्याला व्यवस्थित इथं परतून घ्यायची आहे. लगेच मी आता मिरचीसोबत इथं कढीपाल्याचे 10-12 पानं इथं घातलेली आहे आणि आता हे कढीपाला पण आपल्याला तेलातच व्यवस्थित इथं परतून घ्यायचं आहे. आता कढीपाला पण इथं परतून झालेला आहे. आता त्याचबरोबर मी इथं अद्रक लसूणची पेस्ट हे पाव चमचा इथं घालायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, गॅसची फ्लेम ही एकदम बारीकच राहू द्या, जेणेकरून आपली ही फोडणी करपणार नाही. आता अद्रक लसूणची पेस्ट घातल्यानंतर याला पण मी मिनिटभर व्यवस्थित तेलामध्येच लालसर होईपर्यंत इथं परतणार आहे. आणि आपण आता पाहू शकता हे सगळं व्यवस्थित परतणं झालं की याच्यामध्ये मी पाव चमचा हळद, फेटलेली दही हे घालायचं आहे. आता कढईमध्ये दही घालताना कॅमेरा हे ऑफ होतं. त्याच बाउलनं मी इथं सुरुवातीला हे अर्धा बाउल पाणी इथं घातली आहे आणि मी इथं चेक करत आहे आपल्याला घट आणि पातळ किती पाहिजे. आता ताकाची कढी ह्याच्यापेक्षा थोडीशी पातळच असते, म्हणून मी ह्याच्यामध्ये आता परत बाउल भरून पाणी इथं घालत आहे आणि आता मी चेक करते आपल्याला कढी हे व्यवस्थित अशी पाहिजे तशी इथं तयार झालेली आहे. आता गॅसची फ्लेम ही मीडियमच आहे. आता मी थोडीशी फ्लेम ही मोठी करते. आता याचबरोबर मला इथं 1 चमचा साखर घालायची आहे. साखर घालणे हे आवश्यकच आहे, त्यामुळे आपल्या ताकाच्या कढीची चव दुपटीने वाढते. मग काय मंडळी, आता मी इथं 1 चमचा साखर पण घातलेली आहे आणि त्याचबरोबर इथं कोथिंबीर पण घालत आहे. आता व्यवस्थितपणे आपल्याला ह्या कढीला कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे उखळताना अजिबात इथं फुटणार नाही. आणि आपण आता पाहू शकता 2 मिनटापर्यंत आपल्याला ही कढी व्यवस्थित इथं असं उकळून घ्यायची आहे आणि शिवाय त्याला सारखं इथं फिरवत पण राहायचं आहे. आता 2 मिनिट छान कडकडीत अशी इथं उकळी आलेली आहे आणि आपण पाहू शकता. आणि हो बरं का मंडळी, हे उकळी येताना याला अजिबात झाकून ठेवू नका. आता गॅस हे बंद करायचं आणि आपल्याला हे कढई हळूच गॅसवरून खाली ठेवायची आहे. आणि हो बरं का मंडळी, तुम्ही लक्ष केलाच असताल, मी अजून या ताकाच्या कढीला मीठ घातले नाही. आता हे कढई खाली उतरवल्यावरच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ, म्हणजेच मी इथं अर्धा चमचा एवढं मीठ इथं घातली आहे आणि मीठ घातल्यानंतर याला परत व्यवस्थित इथं ढवळून घेतली आहे, जेणेकरून आपलं मीठ हे सगळीकडे व्यवस्थित लागेल. मग काय मंडळी, आता वाट कशाची पाहता, आता आपली ताकाची कढी ही प्यायला एकदम तयारच झाली आहे. मग काय मंडळी, यायलात ना ताकाची कढी प्यायला? तर पहा मंडळी, एकदम साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये मी हे न फुटणारी ताकाची कढी करून दाखवली आहे. आता तुम्ही पण माझ्या पद्धतीने अशीच ताकाची कढी करा. तुमची कढी ही अजिबात फुटणार नाही. ताकाची कढी फुटली म्हणजे काय मंडळी, ताक एकीकडं आणि पाणी एकीकडं होणे. मग काय, त्यालाच ताकाची कढी फुटली असं म्हणतात. आणि आपण आता इथं पाहू शकता माझी ही ताकाची कढी अजिबात फुटलेली नाही, ती एकसंघ अशी तयार झाली आहे, शिवाय एकदम टेस्टी पण आहे. मग काय मंडळी, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू.